आपण बघतो नागपूर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपवर्गीकरण हे रद्द झाले पाहिजे, याकरिता संपूर्ण विदर्भातून मोठ्या संख्येने लोक आलेले आहेत। त्यामध्ये यवतमाळवरून ही टीम या ठिकाणी आलेली आहे। प्राध्यापक अंकुश वाकडे सर या ठिकाणी आहे, त्याचबरोबर डॉक्टर चंद्रकांत सरदार सर सुद्धा आहेत आणि त्यांच्या समोर अनेक कार्यकर्ते आहेत। यांचं सुद्धा मत आपण या निमित्ताने जाणून घेऊया। तर प्राध्यापक चंद्रकांत सरदार सर या ठिकाणी आहे। सर, उपवर्गीकरणाच्या संदर्भात आपली काय भूमिका आहे? उपवर्गीकरणचा जो डाव महाराष्ट्र सरकारने आखलेला आहे तो या देशातल्या ज्याला आपण शेड्यूल कास्ट म्हणतो या वर्गाचा ज्याला शैक्षणिक मार्ग आणि सांस्कृतिक मार्ग आणि आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे हा खंडित करण्यासाठी त्यांनी आखलेला आहे आणि त्याच्या विरोधामध्ये आपण हा मोर्चा काढलेला आहे। खरं तर उपवर्गीकरणाची ही मागणी ही अकॉन्स्टिट्युशनल आहे, कारण बाबासाहेबांनी ज्यावेळेला शेड्यूल तयार केले त्यावेळेला प्रत्येक शेड्यूल हे होमोजिनियस म्हटलं होतं त्यांनी, आणि होमोजिनियस म्हणजे त्याला एक जीवते आहे। आता या एकजीवतेच्या अनुषंगाने असा कोणता बदल झाला आहे की ज्याच्यामुळे हे वेगवेगळे होऊ शकतात, आणि या संदर्भामध्ये ना बदल समितीने जाहीर केलं, ना वारे समितीने जाहीर केलं, ना महाराष्ट्र सरकारने जाहीर केलं की या अनुषंगाने त्यांना काय साध्य करायचं आहे। आमचा यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग आहे की अस्पृश्य समाजातील जातींना एकमेकाच्या विरोधामध्ये भांडत ठेवणे आणि त्यांच्या उन्नतीचा मार्ग नष्ट करणे हाच त्यांचा उद्देश आहे, आणि त्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी आणि हा उपवर्गीकरणाचा जो घाट घातलेला आहे हा हाणून पाडण्यासाठी आम्ही इथं यवतमाळहून आलेलो आहोत। धन्यवाद सर। आपण बघू शकतो यवतमाळ जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात आणि संपूर्ण विदर्भातून लोक आलेले आहेत। संविधानाचा